क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी शिवव्याख्याते करण मुसमाडे पाटील। आज मराठ्यांना अखेर आरक्षण भेटलंच, पण हे आरक्षण असंच टिकलं पाहिजे। आज मराठ्यांचा ऐतिहासिक दिवस। कीर्तनातील टाळ मराठा, वारकऱ्याची माळ मराठा, महाराष्ट्रातील नारा मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा, शोभाची तलवार मराठा, स्वराज्याचा थाट मराठा, सह्याद्रीचा घाट मराठा, वेडात वीर मराठे दौडले 7 मराठा, दिल्लीचा तख्ताला तुझा धाक मराठा, सांगतो ठोकून जगास छाती, तू एकटा नाही तू एक मराठा, तू लाख मराठा। जातीसाठी व मातीसाठी वादळ झालेला मराठा आजही शांत झालेला नाही। जरीही मराठा समाजाला आरक्षण भेटलं असलं तरी जोपर्यंत आमच्या कोपर्डीच्या सध्याताईच्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही। आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस शनी शिंगणापूरला आले, त्यावेळेस शनी शिंगणापूरला शेतकरी संमेलनाला आले, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की 1 डिसेंबरला तुम्ही जल्लोष साजरा करा। अहो अध्यक्ष महोदय, आम्ही कसा हो जल्लोष साजरा करायचा? आमच्या आरक्षणासाठी जवळजवळ 40 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। जोपर्यंत आपणच्या कोपर्डीच्या सध्याताईला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही जल्लोष साजरा करणार नाही। आमच्या कोपर्डीच्या ताईवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांवर 4 आमच्या शुभा प्रतिष्ठानच्या 4 मावळ्यांनी कोयत्याने हल्ला केला होता, त्यांच्यावरचा अजूनही केसेस मागे घेतल्या नाही। अहो एवढंच काय, आमच्या शेजारच्या जिल्ह्यातील, आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब म्हस्के याने आमच्या गोदावरीच्या नदीत उडी मारून आमच्या मराठा समाजासाठी प्राणाची आहुती दिली। आम्ही ते कसं विसरणार हो? अहो जवळजवळ 40 जणांनी आमच्या मराठा समाजासाठी शहीद झाले, आम्ही ते कसा जल्लोष साजरा करणार? अध्यक्ष महोदय, काही जण म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मणाचे होते म्हणून मराठा समाज त्यांना विरोध करत होता, तर तसं अजिबात नाही। 2009 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शिवनेरीवरती आले होते, त्यावरती त्यांच्या हेलिकॉप्टर फोडून मराठ्यांनी त्यांना सुद्धा विरोध केलाच होता। अहो तुम्ही कोणत्याही जातीचे जरी असले तर आम्हाला कुठलाही फरक पडत नाही, तरी मराठा समाजाने आवाज उठवला असता। खरं तर मराठा समाज कोपर्डीच्या लेकीपासून एक झाला, तोपर्यंत अशी एकी आपल्याला अशीच टिकवायची आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो, तुमच्या दोन्ही हातात 2 दगड घ्या, एक दगड कुत्र्याला मारा व दुसरा दगड मधमाशाच्या पोळ्याला मारा। अहो कुत्र पळून जाईल पण मधमाशाचं पोळं हे तुमच्यावरती संघर्ष करून तुटून पडेल। आपल्याला असाच मराठा समाजाला संघर्ष करायचा आहे, अशीच आपल्याला एकी टिकवून ठेवायची आहे। आपल्या काही भागात आपल्या मराठावरती खोट्या हस्तक्षेपाचे गुन्हे दाखल झाले, तर आपल्या मराठा समाजासाठी आपल्याला एकीने येऊन लढायचंय। एवढंच काय, अहो एवढंच काय, आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला जर कुणी विरोध करत असेल तर आपल्याला गनिमी कावा करायचा आहे। आता तुम्ही म्हणत असताना मराठा क्रांतीने नेमकं तुम्ही साध्य काय केलंय? तर आम्ही एकच साध्य केलं की आमचा मराठा क्रांती मोर्चा झाल्यानंतर ज्या गाडीवरती मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर होते ते एकमेकांना आम्ही कोणाला ओळखत नसताना सुद्धा आमच्या गाडीच्या काचा खाली घेऊन आम्ही एकमेकांना जय शिवराय म्हणत होतो। हेच आम्ही आमच्या मराठा क्रांती मोर्चातून आम्ही एक साध्य करून दाखवलं। तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती, कुणीही आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका। मराठे तलवारीच्या पात्यावरती भाकरी भागतात, तुम्हाला भाजायला वेळ लागणार नाही। अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणारी ती त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा। जय जिजाऊ, जय शिवराय, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर